वैष्णवी लहान असतानाच तिचे आई वडील वारले. ते एकुलते एक होते. त्यामुळे तिचा चुलत्याने सांभाळ करायची जबाबदारी घेतली. सुरुवातीला त्यांनी तिची खूप काळजी घेतली. ते सगळे तिच्या गरजा पूर्ण करत होते. पण हळूहळू त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि नंतर ती त्यांच्यावर एक ओझं बनून राहिली. तिच्या चुलतीने तिला शाळेतून काढलं आणि घर कामाला लावलं, पण त्यांची मुलं मात्र शाळेत जायची. सुरुवातीला वैष्णवी खूप रडायची, पण नंतर तिने रडायचं बंद केलं. आता ती दिवसभर घरातली कामे करत असायची. सगळ्यांनी तिला त्या घरातली नोकरानी बनवून ठेवलं होतं, कारण त्यांना फुकटात एक नोकर मिळाली होती. एकदा तिला समजलं की तिचा चुलता तिचं लग्न करणार आहे. वैष्णवीला आश्चर्य वाटलं की ते असे का करत असतील आणि ते तिच्या लग्नाने एवढे खुश का होते. ती तर त्यांची फुकटात मिळालेली नोकर होती. मग त्यांना तिचं लग्न करून काय फायदा होणार होता. पण ती काही न बोलता शांत बसली. तिला वाटलं होतं की लग्न झाल्यावर तिला या नरका सारख्या जगनातून सुटका मिळेल. लग्नाच्या पहिल्या रात्री तिचा नवरा नशा करून खोलीत आला. वैष्णवी त्याला बघून खूप घाबरली. त्याने तिचे केस पकडले आणि तिला मारू लागला. हे बघून तिला धक्काच बसला आणि ती तिची काय चूक आहे याचा विचार करू लागली. चुलत्याच्या घरी तिला बोलून बोलून जखमी करायचे, तर इथे तर तिला खरोखर मारून जखम देऊ लागले होते. ती काही न बोलता सगळं सहन करत होती. ती विचार करायची की माझ्या चुलत्याने या माणसासोबत माझं लग्न का करून दिलं असेल. एकदा ती नवऱ्याची कपडे इस्त्री करत होती. तेवढ्यात अचानक तिचा नवरा आत आला. त्याने तिचे केस पकडले आणि ती गरम इस्त्री तिच्या हातावर ठेवली. बिचारीला खूप जोरात भाजलं. ती जोरात रडू लागली. तो तिच्याकडे बघत म्हणाला की हे रडण्याचं नाटक माझ्यासमोर करू नकोस. मी तुझ्यासारख्या बायकांना चांगलंच ओळखतो. हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं. तो तिला कसली बाई समजत होता. ती त्याला तिच्यावर करत असलेल्या अन्यायाबद्दल विचारणार होती, पण तो तेथून निघून गेला. आता वैष्णवीच्या लग्नाला बरीच वर्ष होऊन गेली. ती अजून पण त्याच्यासोबत रडत पडत संसार करत होती. लग्नाच्या इतक्या वर्षांनी देखील तिने त्याला कधी खुश बघितलं नव्हतं. तिला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की हा माणूस असा का आहे, याला स्त्री जातीची एवढी चीड का आहे. पण ती कधी त्याला याबद्दल विचारू शकले नाही, कारण तो तिला सारखा मारायचा आणि निघून जायचा. त्या दिवशी रात्री ती बाहेर बसली होती. तेवढ्यात अचानक तिचा नवरा आला आणि वैष्णवीवर ओरडू लागला, इथे कशाला बसली आहेस, आणि तेही रात्रीच्या वेळी. एवढ्या रात्री कोणाची वाट बघत आहेस. मी तुझ्यासारख्या बायकांना चांगलंच ओळखून आहे, आणि तू आज बाहेर मार्केटमध्ये कशासाठी गेली होतीस. तुझ्यासारख्या बायका फार हुशार असतात, तरुण मुलांना नादी लावून फसवतात. वैष्णवीला त्याचं ते बोलणं ऐकून खूप राग येत होता. त्याने बायकांच्या विषयी फार गैरसमज करून घेतले होते आणि ती घाबरून त्याला काही बोलू शकत नव्हती. त्याने तिला हाताला पकडलं आणि ओढत घरात घेऊन आला. तिला बेडवर जोरात ढकलून दिले आणि बेल्टने मारू लागला. बराच वेळ मारल्यावर तो निवांत झोपला आणि ती तिच्या जखमावर फुंकर मारत रडत बसले. त्याला तिला मारून फार छान वाटायचं. तिला तर हा प्रश्न पडला होता की तो माझा एवढा तिरस्कार का करत आहे. त्या रात्री तिला झोप लागलीच नाही आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी तिची तब्येत बिघडली. तिला वाटलं की रात्री झोप नाही झाली म्हणून असं वाटत असेल. दुसऱ्या दिवशी दुपारी नवरा घरी आला म्हणून मग तिने त्याच्यासमोर जेवण ठेवलं. हे बघून तो तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, जेव्हा पण मी घरी येतो तू माझ्यासमोर जेवण ठेवतेस. दुसरं काही काम नाही का. मी काय घरी जेवायला येतो का. आज मी पहिल्यांदाच त्याला उत्तर दिलं. मी म्हणाले, जेवणाशिवाय मला मारायला येतं की तुम्ही घरात.
पण तिला माहीत नव्हतं की त्याला तिच्या बोलण्याचा एवढा राग येईल. त्याने जेवणाचं ताट जोरात ढकलून दिलं. तिला आता भीती वाटू लागली. तो तिच्याकडे रागात येऊ लागला तशी तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर पडली. त्यानंतर जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती घरातच होती. शेजारी डॉक्टर तिच्या नवऱ्याला काहीतरी सांगत होते. ते म्हणाले की आता हिची काळजी घ्या. या अवस्थेत त्यांना अजिबात टेन्शन देऊ नका. त्या डॉक्टरने जे सांगितलं त्यावर मला सगळं समजलं होतं, कारण त्यांनी हे पण सांगितलं होतं की यांना त्रास झालास तर तुमच्या बाळाला पण त्रास होणार. डॉक्टरचं ते बोलणं ऐकून तिला आनंद झाला आणि तिने नवऱ्याकडे बघितलं. आज पहिल्यांदा तिने त्याच्या चेहऱ्यावर राग नाही बघितला. तो फक्त डॉक्टरचं बोलणं शांतपणाने ऐकत होता. थोड्या वेळाने मग डॉक्टर निघून गेले आणि तो पण त्यांच्या मागे मागे बाहेर निघून गेला. तो बाहेर निघून गेला आणि वैष्णवी विचार करत बसली की माझ्या चुलत्याच्या घरात आणि या घरात काय फरक होता. मग जाणवलं की जास्त काही फरक नव्हता. पण मग माझ्या चुलत्याने माझं लग्न याच्याशी का केलं होतं, जो स्त्री जातीचा एवढा तिरस्कार करतो. पण मला हे समजणार तरी कसं आणि मी विचारणार तरी कोणाला, कारण मला इथे कुणी ओळखत पण नव्हतं. त्यामुळे मग मला त्याच्याबद्दल कोण सांगणार, याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. असंच विचार करत करत मला कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी ती जेव्हा उठली तेव्हा तो घरात नव्हता. मी आंघोळ केल्याने नाश्ता करणार तेवढ्यात एक बाई तिच्या घरी आली. आज पहिल्यांदा कुणीतरी बाई घरी आली होती. तिने सांगितलं की ती शेजारीच राहते. तिने सांगितलं की तुझ्या नवऱ्याला थोडा ताब्यात ठेव. तिला प्रश्न पडला की माझ्या नवऱ्याने आता असं काय केलं की मी त्याला ताब्यात ठेवावं. आता बरेच दिवस झाले तिच्या नवऱ्याने तिला मारणं बंद केलं होतं आणि तो आता शांत राहू लागला होता. पण हे दिवस जास्त दिवस टिकले नाहीत, कारण दुसऱ्याच दिवशी त्याने तिच्या कानाखाली मारली. ती काही विचारू पण शकत नव्हती, कारण त्याला मला मारायला काही कारण लागत नव्हतं. एवढी वर्ष त्याच्यासोबत राहून सुद्धा मी त्याला ओळखू शकत नव्हती की तो माणूस अखेर आहे तरी कसा. संध्याकाळच्या वेळी वैष्णवी बाहेर चालत होती. अजून तरी तिचा नवरा घरी आला नव्हता. तिला आता झोप येऊ लागली म्हणून ती घरात आली आणि खोलीत गेली. पण तो यायच्या आधी वैष्णवी झोपू पण शकत नव्हती. वैष्णवी तशीच बसून भूतकाळ आठवू लागली. तिला तर आठवत पण नाही की शेवटचं ती कधी हसली होती. अचानक दरवाजा उघडला. तिला वाटलं माझा नवरा आला असेल, पण समोर अनोळखी माणूस बघून माझ्या अंगावर काटा आला. तिने लगेच सगळ्या लाईट चालू केल्या. त्या माणसाचे डोळे लाल होते. तो तिच्याकडे रागाने बघत होता आणि मग अचानक त्याचा राग निघून गेला. तो माघारी वळून खोलीच्या बाहेर जाऊ लागला. वैष्णवी पण त्याच्या मागे मागे गेली. तो माणूस न थांबता निघून गेला. तेवढ्यात तिचा नवरा आला. वैष्णवी त्याला काही विचारणार तेवढ्यातच त्यानेच तिला विचारायला सुरुवात केली की हा कोण होता. तिने घाबरत घाबरत त्याला सांगितलं की मला नाही माहीत. पण त्याने एवढ्या जोरात तिला कानाखाली मारली की तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तो तिला शिव्या देऊ लागला. तो शुद्धीत नव्हता. त्याने वैष्णवीला खूप मारलं. तो वैष्णवीला बोलूनच देत नव्हता आणि तो एकटाच बोलत होता. तुझ्यासारख्या बाईचे कितीतरी यार असतील. किती जणांसोबत तुझं लफडं चालू आहे काय माहीत. त्याने मला हाताला पकडून बाहेर काढले आणि म्हणाला आजपासून तुझ्यासाठी या घराचे दरवाजे बंद. तुला कुठं जायचंय तिकडे जा. असं म्हणून त्याने तिच्या तोंडावर दरवाजा लावला. वैष्णवीने तिच्या नवऱ्याला खूप विनवण्या केल्या. दरवाजा वाजवला, पण त्याला तिच्यावर थोडी देखील दया आली नाही. आता ती कुठे जाणार. ती इकडे तिकडे भटकू लागली. ती तिच्या चुलतेच्या घरी पण जाऊ शकत नव्हती. पण आता
तिच्यासोबत तिच्या पोटातलं बाळ होतं. अशीच ती जिथे मिळेल तिथे राहायची आणि जे मिळेल ती खायची. एक दिवशी मग तिला बाळ झालं. ती रोज इकडे तिकडे फिरून भीक मागून जगत होती. तिचा लहान मुलगा खूप रडायचा, पण ती त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हती. ती त्या माणसाला खूप शिव्या आणि शाप देत होते, ज्याने तिला आज दारोदार भीक मागायला लावली होती. तिला नवऱ्याची सारखी आठवण यायची, कारण कसाही असला तरी ती त्याच्याजवळ सुरक्षित होती. अचानक जोरात पाऊस सुरू झाला. सगळेजण मिळेल तिथे आसरा घेऊ लागले. वैष्णवी आणि तिचा मुलगा फार भिजले होते. त्याला आता ताप आला होता. ती त्याला घेऊन बसली होती. तेवढ्यात एक जण तिच्या समोर येऊन उभा राहिला. ती त्याच्याकडे रागाने बघत होती, जणू तिच्या अंगात रागाने आग लागली होती. तो म्हणाला, चला माझ्यासोबत ये, असे म्हणत त्याने तिच्याकडून बाळाला घेतलं. वैष्णवी रागात त्याला म्हणाले, तू कोण आहेस आणि मी काय येऊ तुझ्यासोबत, असे म्हणत तिने तिच्या बाळाला त्याच्याकडून घेतलं. तो म्हणाला, माझ्याशी नंतर भांड, पण आता तू माझ्यासोबत चल, कारण तुझ्या बाळाला ताप आहे. वैष्णवीने तिच्या बाळाकडे बघितलं आणि ती रडू लागली. ती त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. ते खूप मोठं घर होतं. तिने त्याला विचारलं की तू का माझ्यासोबत असं केलंस, का माझी जिंदगी खराब केलीस. पण तो काहीही न बोलता तेथून निघून गेला. थोड्या वेळाने तो आला आणि म्हणाला, तू तुझे आणि तुझ्या बाळाचे कपडे बदलून घे, असे बोलून तो निघून गेला. तिने तिचे आणि बाळाचे कपडे बदलले. तो पुन्हा आला आणि म्हणाला, माझं नाव सुदर्शन. ती त्याला म्हणाली, मी तुझ्या नावाचं काय करू, तू माझ्यासोबत चल आणि माझ्या नवऱ्याला सांग की तुझं आणि माझं काही संबंध नाही. तेवढ्यात तो तिला म्हणाला की तुझा नवरा आता या जगात नाही, त्याने आत्महत्या केली. हे ऐकून वैष्णवीने त्याच्या कानाखाली मारले आणि म्हणाली, तू खोटं बोलतोस. तो म्हणाला, तू पण लग्न कर. हे ऐकताच वैष्णवीला त्याचा राग आला आणि म्हणाली की तू कोण हे सांगणारा, तू माझं आयुष्य बर्बाद केलंस, मी तुला कधीच माफ करणार नाही. तो काही न बोलता त्याचे अश्रू लपवत तेथून निघून गेला. असेच दिवस पुढे पुढे जाऊ लागले. तो वैष्णवीच्या मुलाची खूप काळजी घ्यायचा, त्याला खेळवायचा, त्याच्यासाठी खेळणे आणायचा. पण वैष्णवी तिच्या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवायची. तो प्रत्येक वेळी एकच बोलायचा, लग्न कर, पण ती त्याला काहीच उत्तर देत नव्हती. वैष्णवी त्याला बऱ्याचदा एकट्याला रडताना बघायची. तो शक्यतो कमीच हसायचा. एकदा तो वैष्णवीला म्हणाला, तुला कोणाशी लग्न करायचं नसेल तर माझ्याशी लग्न कर, कारण मी तुला अशीच माझ्या घरी नाही ठेवू शकत आणि तुला कुठं जायचं असेल तर तू जाऊ शकते. हे ऐकून वैष्णवीला तिच्या चुलतेच्या घराची आठवण आली, पण ती तिथे पण जाऊ शकत नव्हती. शेवटी मुलासाठी वैष्णवीने त्याच्याशी लग्नाला होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं. वैष्णवी बऱ्याचदा त्याला तो प्रश्न विचारायची की त्या रात्री तू माझ्या खोलीत का आला होतास, पण त्याच्या नजरेत तिला वेगळंच भावना दिसायची. एकदा वैष्णवी अचानक पायरींवरून घसरून पडते. त्यावेळी त्याने माझी खूप काळजी घेतली. तो रात्रभर वैष्णवीच्या पायाजवळ बसून असायचा. तो तिच्या मुलाची खूप काळजी घ्यायचा. तिने त्याला विचारलं की प्लीज मला सांग. त्यावेळी मग तो सांगू लागला, तुझ्या नवऱ्याला बायकांचा खूप राग होता. तो स्त्री जातीचा तिरस्कार करायचा, कारण त्याला एका मुलीने धोका दिला होता. मग त्याने तुला तुझ्या चुलत्याकडून विकत घेतले. तो सगळा राग तुझ्यावर काढायचा. एकदा असंच माझं त्याच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झालं, कारण तो माझ्याकडेच काम करायचा. मला माहीत नव्हतं की तो ते छोटंसं भांडण एवढं मोठं करेल. त्याने माझ्या बायकोला मारून टाकले. मला खूप राग आला आणि मी त्याचा बदला घ्यायचं ठरवलं. म्हणून मग मी ठरवलं की मी पण त्याच्या बायकोला बर्बाद करून मारून टाकीन. त्या रात्री मी तुला
मारायला आलं होतं, पण तुझी अवस्था बघून मला माझी बायको आठवली. मला माहीत नव्हतं की त्यानंतर तो एवढा बिघडेल. मी गरिबांची मदत करायचो. मी तुला बघितलं आणि मला आठवलं की मी तुला कुठेतरी बघितलं होतं. नंतर मी तुझ्याबद्दल माहिती काढल्यावर मला समजलं की तुझी ही अवस्था माझ्यामुळे झाली आहे. मला माहीत नव्हतं की कुठल्या तोंडाने मी तुझी माफी मागू. मला फार पश्चाताप होतोय. असे बोलत असताना तो रडू लागला. मी त्याचे माझ्यासमोर जोडलेले हात पकडले आणि त्याला माफ केलं. त्यानंतर माझ्या आयुष्यात आनंद आला आणि मी माझ्या देवाचे आभार मानले की एवढ्या दुःखानंतर मला आनंद मिळालाय. आता आम्ही आनंदात राहू लागलो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.